महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। अंगणवाडी ताई व मदतनीस यांच्यासाठी आली आहे खास लेटेस्ट अपडेट। पाहूया सविस्तर। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील। कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम 4 डिसेंबर 2024 मॅपअप दिन 10 डिसेंबर 2024 या 2 दिवसाकरिता राबविण्यात येणार आहे। या मोहिमेअंतर्गत महापालिका क्षेत्रातील 1 ते 19 वयोगटातील सर्व मुले यांना शाळा, अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे। बालकांमधील रक्तक्षय कुपोषणास कारणीभूत ठरणारे एक महत्त्वाचे कारण आहे म्हणजे कृमिदोष आहे। बालकांमध्ये आढळणारा आतड्याचा कृमिदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतामुळे होतो। कृमिदोष आढळणारी मुले कायम अशक्त थकलेली दिसतात, त्यामुळे त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात व शाळेत गैरहजर राहतात। परिणामी त्यांची शारीरिक वाढ, बौद्धिक क्षमता खुंटते। म्हणून बालकांना रक्तक्षयापासून तसेच कृमिदोषापासून बचाव करण्यासाठी जंतनाशक औषधं देऊन संरक्षित करण्यात येणार आहे। सदर मोहीम वैद्यकीय आरोग्य विभाग, शिक्षण विभाग तसेच महिला व बालकल्याण विभाग यांच्या समन्वयाने राबविण्यात येणार आहे। तरी 4 डिसेंबर 2024 मॅपअप दिन 10 डिसेंबर 2024 या 2 दिवसाच्या कालावधीत आपला सक्रिय सहभाग अपेक्षित आहे। आपल्या सर्वांच्या सहकार्याने कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात ही मोहीम 100% यशस्वी राबवणे शक्य होणार आहे। ही मोहीम सकाळी 9 वाजल्यापासून ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सर्व शाळेत, अंगणवाडीत व नागरी आरोग्य केंद्रात राबविण्यात येणार आहे। तरी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग घेऊन आपल्या बालकांचे आणि मुलामुलींचे संरक्षण करावे, असे आवाहन महापालिका वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे। बालकांना मोहिमेच्या ठिकाणी येताना नाश्ता किंवा जेवण करून आणावे, अशी सूचना करण्यात येत आहे।